नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 12 काय दिलं आहे? खालील वर्गीकृत वारंवारता सारणीसाठी वारंवारता बहुभुज काढायचं आहे. बहुभुज काढायचं आपल्याला. सारणीत काय दिलं आहे? रक्तदात्यांचे वय वर्षामध्ये दिलं आहे आणि रक्तदात्यांची संख्या दिली आहे. रक्तदात्यांचे वय काय? 20 ते 24 वर्षासाठी 38, 25 ते 29 वर्षासाठी 46, 30 ते 34साठी 35, 35 ते 39 वर्षासाठी 24, 40 ते 44 वर्षासाठी 15 आणि 45 ते 49 वर्षासाठी 12. ओके, तर आपल्याला या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढायचं आहे. ओके, वारंवारता बहुभुज काढायला 4 कॉलम असावे लागतात. वर्ग, वर्गमध्य, वारंवारता आणि बिंदू निर्देशक. 5चा कॉलम आपण का घेतला आहे? कारण हे जे वर्ग आहेत 15 ते 19, 20 ते 24, 15 ते 19 नाही आहे, 20 ते 24, 25 ते 29 हे सलग वर्ग नाही आहेत. ओके, यांना पहिलं आपल्याला सलग करावं लागेल. आता 15 ते 19 हा एक्स्ट्रा घेतला आहे आणि 50 ते 54 हा एक एक्स्ट्रा घेतला आहे, कारण त्या बिंदूचे निर्देशक एक्स अक्षावरती आले पाहिजे म्हणून. ओके, तर आपण 15 ते 19चा सलग वर्ग करूया. सलग वर्ग कसे करायचे? 15मधून 0.5 वजा करायचे आणि 19मध्ये 0.5 अधिक करायचे. ओके, तर किती येतात? 14.5 आणि 19.5. तसं सेकंड काय असणार आहे? 20मधून 0.5 वजा करायचे म्हणजे 19.5 आलं. ओके, आता सलग वर्ग झाले. 24मध्ये वाढवायचे 24.5. सेम इथे 24.5, 29.5 असे सगळे लिहायचे आहेत वर्ग. अशा प्रकारे वर्ग लिहून झालेले आहेत. आता वर्गमध्य, ह्या दोघांचा वर्गमध्य लिहायचं इकडे. किती येतो? 17 येतो. ओके, त्यानंतर ह्याच्या वर्गामध्ये किती येतो? 22. त्याच्यानंतर ह्याच्या वर्गामध्ये किती आहे? 27. त्याच्यानंतर ह्याच्या वर्गामध्ये किती आहे? 32. त्याच्यानंतर ह्याचा 37. त्याच्यानंतर ह्याचं किती? 42. त्याच्यानंतर 47. त्याच्यानंतर 52. ओके, तर वारंवारता रक्तदात्यांची संख्या आता 20 ते 24साठी हे वारंवारता दिले 38 ते इथपर्यंत दिले. आता हे दोघं आपण एक्स्ट्रा घेतले कारण बिंदू एक्स अक्षावरती आला पाहिजे म्हणून. याची वारंवारता 0 घेऊया, याची पण आणि याची पण. तर निर्देशक काय येणार आहे? 17, 0, 22, 38. हे असे निर्देशक लिहिलेले आहेत: 22, 38, 27, 46, 32, 35, 37, 24, 42, 15, 47, 12, लास्टला 52, 0. ओके, आता हे निर्देशक आहेत, आलेख पेपरमध्ये तुम्हाला काढायचे आहेत. ओके, मी तुम्हाला वहीवर काढून दाखवणार आलेख. तर काय काढलं आपण? एक्स अक्ष, वाय अक्ष काढलेलं आहे. नंतर एक्स अक्षावरती काय घेतलं आहे? रक्तदात्यांचे वय घेतलं आहे, ते पण किती? 5 वर्षाचा गॅप ठेवून. ओके, कारण सारणीमध्ये पण 5 वर्षाचा गॅप आहे म्हणून. सुरुवात कुठून केली? 17पासून आणि शेवट 57पर्यंत केला आहे. तुम्ही 52वरती केला तरी पण चालेल. 17, 22, 27, 32, 37, 42, 47, 52 आणि 57. ओके, आणि एक्स अक्षावर 1 सेंटीमीटरवर किती घेतलं आहे? 5 वर्ष घेतलं आहे. त्याच्यानंतर तसंच वाय अक्षावरती 1 सेंटीमीटरवर 5 रक्तदाते घ्यायचे. ओके, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50 आणि इकडे लिहिलेल्या रक्तदात्यांची संख्या घेतली 5चा गॅप ठेवून. ओके, हे बघा इकडे. त्यानंतर आपल्याला निर्देशक स्थापन करायचे आहे तिकडे, कारण फक्त वारंवारता बहुभुज काढायचा म्हणून. पहिला काय निर्देशक? 17, 0 म्हणजे इथेच येणार तो. सेकंड काय? 22, 38, 22 आणि इकडे 38 इथे कुठेतरी येईल. ओके, 38 आला. त्याच्यानंतर तिसरा काय? 27, 46, 32, 35, 27, 46 म्हणजे इथे वरती येईल. 27, 46 काढलं. आता 32, 35 हे 32 इकडे आणि 35 इथे. हा बघा इकडे, इथून इकडे असणार आहे हा बिंदू. त्यानंतर 37, 24, 37, 24 इथे कुठेतरी असेल, इथे असेल. त्यानंतर 42, 15 हा इकडे 42, हा इथे 15. 47, 12, 47, 12 10च्या इथे थोडं वर इथे. 52, 0, 52, 0 म्हणजे इकडे. आता हे सगळे बिंदू तुम्हाला जॉईन करायचे आहेत आणि निर्देशक लिहायचे आहेत. अशा प्रकारे बिंदू जोडून वारंवारता बहुभुज काढला. आता निर्देशक लिहितो. अशा प्रकारे निर्देशक लिहून झालेले आहेत. धन्यवाद.